हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पनीर रेसिपी। सो मी त्यासाठी 3 टोमॅटो, 2 कांदे, थोडेसे लसूण आणि कोथिंबीर मीडियम चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये चिरलेला कांदा छान परतून घेऊ लाल होईपर्यंत। कांदा थोडासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आहे। बघू शकता किती छान कांदा परतलेला आहे। तो हा परतल्यानंतर कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। नंतर टोमॅटो पण थोडंसं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर लसूण पाकळ्या पण थोड्याशा परतून घ्यायच्या। बघू शकता मी इथे कोथिंबीरची देठं घेतलेली आहे। तुम्ही कोथिंबीर पण घेऊ शकता, पण कोथिंबीरच्या देठांना खूप छान फ्लेवर येतो भाजीमध्ये। मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। शक्यतो पाणी गरम करूनच कोणत्याही भाजीमध्ये टाकायचं। मी इथे सर्व आपण जो फ्राय केलेला मसाला आहे ते सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि ते सर्व मी बारीक करणार आहे। छान बारीक करून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही किती छान बारीक करून घेतलेला आहे। कलर पण किती छान आलेला आहे। आपण असं जर लवकर सर्व फ्राय करून घेतलं ना, भाजी पटकन होते। आता मी वर कढईत साधारणतः 2-3 चम्मच तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही किती माणसाचं बनवता याच्या अकॉर्डिंग तुम्ही तेल घ्यायचं आहे। मी इथे 3 माणसाचं बनवते, त्याच्यामुळे मी 2.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचंय। तेल गरम झाल्यानंतर याच्यात जिरे, मोहरी आणि थोडासा हिंग टाकायचा। हिंग छान भाजला गेला पाहिजे। हिंग छान भाजल्याच्या नंतर त्यामध्ये मी जे आपण सर्व कांदा टोमॅटोची जे बारीक पेस्ट केलेली आहे ती मी या तेलामध्ये टाकली आहे आणि मस्त छान हलवून घेते। या पेस्टला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाजी खूप टेस्टी होते। आणि मी हे रेसिपी तुम्हाला खूप साध्या सोप्या सरळ भाषेत सांगते, खूप पटकन होते। जास्त काही तामझाम करत बसायची गरज नाही। बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे। मस्त छान याला हलवून घेऊ, जेणेकरून खाली चिटकणार नाही। मीडियम गॅसवर भाजून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करूयात। मी येथे धने, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला आणि पनीर मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता। इथे मी घरगुती बनवलेला मसाला घेतलेला आहे आणि हे आमच्या इथं खूप टेस्टी लागतो हा मसाला। बघू शकता किती छान कलर येत आहे। याला मस्त पैकी हलवून घेतलेला आहे। तर यामध्ये मसाले जे आपण मिक्सरमध्ये काढले होते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मस्त मिक्सरला एक गिरकी घेऊन त्याच्यामध्ये ते पाणी टाकलेलं आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतीये भाजी। याला आता 5 मिनिटं
झाकून ठेवून हे पनीर मी घरी बनवलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान पनीर बनलेलं आहे। याच्या आता छोटे छोटे क्यूब्स करून घेईल। आपण जे भाजी झाकून ठेवली होती ते बघूयात आता। बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला। भाजीला जितकं छान तेल सुटतं ना तितकं छान मस्त दिसते भाजी। बघू शकता तुम्ही किती छान कलर आला। जितकं आपण भाजू ना तितके फ्लेवर्स छान येतात मसाल्याला। बघू शकता तुम्ही किती छान असं एकदम असं सुगंध येतोय। आता याच्यामध्ये आपण जे गरम पाणी केलेलं आहे ना ते थोडंसं टाकूयात। आपल्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट किती पातळ पाहिजे ना तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता। आमच्या इथं जास्त पातळ खात नाही आहे, मीडियमच खातात, त्याच्यामुळे मी एक अर्धा तांब्याच्या वर पाणी घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला आता हे थोडं पातळ वाटत असेल पण नंतर हे भाजी थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते, त्याच्यामुळे थोडे अगोदर थोडंसं पातळच करायची, नंतर आपोआप घट्ट होते ती। बघू शकता तुम्ही किती एकदम सॉफ्ट ग्रेव्ही आलेली आहे, किती छान दिसते। आता यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब्स केले होते ना ते टाकूयात। होममेड पनीर असल्यामुळे ना खूप टेस्ट छान येते। आता हे 3 पनीर ना थोडं मॅश करून टाकायचे, म्हणजे टेस्ट खूप छान येते। थोडंसं हलवून घ्यायचं, खूप छान टेस्ट येते मॅश केलेले पनीर टाकून। मॅश करून पनीर टाकल्यावर खूप छान टेस्ट येते। पाहू शकता तुम्ही किती दाटसरपणा आलेला आहे भाजीला। आता भाजीला मीडियम गॅसवरती उकळी काढून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। तुम्ही अशा पद्धतीने जर पनीरची भाजी बनवली ना खूप छान टेस्ट येते अशा भाजीची। प्लीज नक्की एकदा ट्राय करा। थोडीशी साखर टाकायची त्यामध्ये, नकळत टाकायची। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, आम्हाला आवडते, म्हणजे आंबट तिखट सगळं बॅलन्स होतं त्यानं। खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा, खूप छान टेस्ट येते थोडीशी साखर टाकल्यावर भाजीला। बघू शकता तुम्ही भाजीला दाटसरपणा येऊ लागलाय थोडा थोडा। आता इथे थोडंसं मी तूप घालते, 1 चम्मच। तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाका, आवडत असेल तर, नसेल तर नका टाकू। पण एकदम अशी तर्रीदार आणि टेस्टला पण खूप छान लागतं। बघू शकता तुम्ही किती छान तर्री सुटलेली आहे भाजीला। आणि दाटसरपणा पण खूप छान आला आहे, एकदम हॉटेलसारखी भाजी लागते। तुम्ही अशी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट येते, खूप छान सुगंध सुटलेला आहे। थोडीशी उकळू देऊन आपली भाजी तयार झालेली आहे। आता याला थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करूया। बघू शकता आपली भाजी किती छान दिसते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा।